हाय हॅलो नमस्कार. मी शुभंगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. पण आज पहाटे स्वागत नाही आहे, आज चक्क 10 वाजता 10:30 वाजता स्वागत आहे. कारण प्रीतीसारखा दिवस मी आज सुरू केला आहे. म्हणजे मी त्याच्याच सोबत रात्री किती वाजता झोपलायस प्रीतीश तू? सांग ना तरी पण. हां, प्रीतीश 3ला झोपलाय आणि मी 11:30ला झोपली आहे. पण तरी सुद्धा मी त्याच्यापेक्षा उठली अगोदर 1-2 तास. तो आत्ता उठलाय, मी उठवलंय त्याला 10 वाजता. तर मला ना प्रीतीश सारख्याच मुलांच्या मम्मी तुम्ही विचारता की प्रीतीशचं शेड्यूल काय आहे, झोपेचं शेड्यूल, अभ्यासाचं जे काही त्याचं आत्ता जेईचं शेड्यूल काय करू सांगा. मी काहीही त्याचं फिक्स शेड्यूल नाही आहे की खरंच मलाच कळत नाही आहे की काय बोलू आता. मी याला ना मी सांगत असते की रात्री लवकर झोप लवकर झोप, पण आता त्याला सवय लागली की लेट नाईट जागायचं. तर काय करतो, एखाद्या दिवशी मी खूपच बोलले की मग लवकर झोपतो. लवकर म्हणजे तरी पण त्याचं असतं 11:30-12 आणि मग पहाटे उठून बसतो, कधी 4ला कधी 5ला. हे असं असतं हां, की असं नाही आहे की तो कंप्लीट रोजच रात्री लेट नाईट झोपतो. तो रात्री जागतो, पहाटे कधी उठतो, हे असं काही सुरू आहे त्याचं. पण मी काय म्हणते, आता आता फक्त 5 महिने राहिलेत मेन्ससाठी. तर आता काहीतरी एक शेड्यूल फिक्स कर, जेणेकरून तुझ्या तब्येतीसाठीही चांगलं आहे आणि तुझ्या स्टडी रुटीनसाठीही चांगलं आहे. तर मी आता प्रयत्न करते, बघूया कसं होतं आहे. बरं ते जाऊ द्या. आता मी पहिल्यांदा आमच्या ब्रेकफास्टची तयारी करते. कारण आम्ही अजून काही खाल्लेलं नाही आहे, कारण माझं डोकं जाम दुखतं आहे. का दुखतं आहे किंवा काय झालं आहे आणि काल आम्ही काय काय खरेदी केली हे तर मी तुम्हाला दाखवतेच. मी केलेली खरेदी फक्त दाखवते, बाकीच्यांची आता नाही दाखवू शकत. पहिल्यांदा मी प्रीतीसाठी मी माझ्यासाठी एग्स बॉईल करायला ठेवते, चहा करते म्हणजे जरा डोकं थांबेल आणि ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर तुम्हाला भेटते. मग मला तुमच्याशी काहीतरी एक महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. अंडी संपली होती. थँक्यू. इथून तयारी आहे आपल्या ब्रेकफास्टची. किती आणलीस? ठीक आहे, थँक्यू. हा अगारोचा एक बॉयलर आमच्यासाठी आता वरदान झालंय. रोज उठून हा लावलाच जातो, कारण एक तर थंड दिवस आहेत पावसाचे आणि प्रोटीनसाठी अंडी ही खायलाच पाहिजेत. मी काय करते, प्रीतीसाठी 2, माझ्यासाठी 1 बस. आता आव्हानच्यासाठी लावले असते तर मग 5 लावले असते टोटल. हे बटन ना बंद आणि चालू असं करता येतं. ते बंदच राहिले कारण मी वरून बंद केलं होतं बहुतेक. आणि आता हे पाणी जोपर्यंत आटते ना तोपर्यंत हे शिजून जातं आणि ऑटोमॅटिकली बंद होतं इथून. ही भाकरीसारखी मलाई साय. पण आता या दुधाची प्राइस किती झाली माहिती आहे का तुम्हाला? खूप वाढवली हो. मोनोपॉली झाली आता या आमच्या दूधवाल्याची. म्हणजे 95 रुपये लिटर केले त्याने दूध आता. हे 95 रुपये. चला, मी काल मेश एक्झिबिशनमधून जी काही शॉपिंग केली आहे मी ते तुम्हाला दाखवते बोलले होते कालच्या व्लॉगमध्ये. तर चला आज दाखवते. हे बघा, एवढंच काहीसं घेऊन आली आहे. एक्झिबिशन खूप सुंदर आहे, ते मोठं असतं एकदम. आता सप्टेंबर महिन्यात लागेल ना, त्या अगोदर मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि कदाचित आम्ही नंतर व्हिजिट करू, कारण यावेळेला आम्ही खूप ना लेट पोहोचलो आणि खूप गर्दी होती. तर ज्वेलरी पॉईंट ऑफ व्ह्यूनच मी आणि कल्पना गेलेलो होतो. आम्हाला काही अशी युनिक ज्वेलरी मिळते का बघायची, कारण आता हे बघा, मी एवढ्या सुंदर सुंदर साड्या घेतलेल्या आहेत. आता येणाऱ्या फेस्टिवल्सला मी त्या वेअर पण करणार आहे, नेसणार पण आहे. तर साड्यांना लुक हा ज्वेलरीनेच येतो ना, तर ज्वेलरी हवीच, म्हणून मग मी आता त्या शोधात आहे. तर हे कसं पेज आहे, सरलाज ज्वेलरी नावाचं. इन्स्टाला पेज आहे त्यांचं. मी हवं तर इथं देईन, किंवा तुम्ही मला, ज्यांना कोणाला हवं आहे पर्टिक्युलर, ज्यांना ज्वेलरी आवडेल त्यांनी मला कॉमेंट करा, मी त्यांना नक्कीच शेअर करते. तर मी फक्त 2 पीस घेऊन आली आहे, दाखवते मी तुम्हाला. अगदी नाजूक नाजूक मला जसे हवे होते ना तसे त्यांच्याकडे भेटले. ज्वेलरी खूप सुंदर होती खरंच. कविताला पण दाखवते. काय कविता? मोत्याची ज्वेलरी, माझी पहिली चांगली मोत्याची ज्वेलरी. हा, आणि क्वालिटी आहे यांच्या प्रोडक्टला. कसं दाखवतात हे बघा, खूप सुंदर क्वालिटी आहे.
यांचं ना सिंहगड रोडला शॉप आहे. ओके, आपण कृष्णा पर्ल्स किंवा लक्ष्मी पर्ल्स किंवा मी चिंचवडला ओमतारामधून आणते. आणि हा बघा किती सुंदर आहे. कसं आहे कविता? पैठणी साडी सुंदर दिसेल ना. यापेक्षा खाली आपण हा घालू शकतो. माझ्याकडून थोडा वरती आहे ना. इयरिंग्स पण आहेत. थांबा, आपण इयरिंग्स पण घालूया. आणि इयरिंग्स इतक्या क्यूट आहेत ना, आणि जशा मला आवडतात तशा. मला आता तुम्हाला कळालं असेल बऱ्याच माझ्या ज्वेलरीवर मला ना झुमके फार आवडतात. झुमके तर फार 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 क्यूट आहेत, छोटूशे. हे मी कोणत्याही साडीवर घालूच शकते. कसले सुंदर आहेत बघा. आणि याला ना मी आता सध्या जे ट्रेंडमध्ये आहे ना, अशा चेन, इयर चेन, त्याही आणलेल्या आहेत. त्याही खूप सुंदर आहेत. हे बघा. तर हा सेट मला मिळालाय 1250 रुपयाला. सुंदर आहे ना. खरंच सुंदर आहे. बरे, आता मी इयर चेन दाखवते. ओहो, केवढी सुंदर आहे ना, आणि किती नाजूक आहे. घालून बघूया. चला, मी हा विचार करूनच आणलाय की नाजूक नाजूक झुमकी आणि हे नाजूक गळ्यातलं आणि हे असं. चल, मी ना हे थोडंसं ट्राय करून बघते आणि दाखवते मग तुम्ही. काय स्ट्रगल आहे हे लावायला. हे लावताच येईना. काय आले कविता? थांब एकच मिनिट. झालं. हे असं काहीच लावलंय मी. तर जेव्हा केव्हा साडी नेसेन तेव्हा जरा बघेन युट्यूबवरती की हे प्रॉपर कसं लावतात. आवडतंय आपल्याला म्हणून घेऊन आलीये. आय थिंक सो याला ना मधून भांग पाडून हे लावलेलं अजून छान दिसेल, साऊथ लुक. तर हे असं काहीच आहे. चला, मेन शॉपिंग दाखवायची होती ना, झाली दाखवून. तर या इयर चेन मला ना आय थिंक 800 रुपीजला मिळालेत. म्हणजे हे दोन्ही मिळून मी 2000 रुपयामध्ये घेऊन आली आहे. हा सेट गळ्यातला आणि कानातल्याचा जो परफेक्ट मॅच होतो याच्यासोबत. पण ना मला असं वाटतं की या अशा ज्वेलरी ओमतारामध्ये खरंच छान मिळतात. तुम्हाला घ्यायची असेल ना तर मी सजेस्ट करेन तुम्ही ओमताराला जा. पिरियड सुरू आहेत म्हणून मी योगा नाही केला, पण डान्स मात्र आवर्जून करते आहे. पण ना मला डान्स शूट करण्याची इच्छाच होत नाही आहे. म्हणजे ना तितकी प्रॅक्टिसच होत नाही आहे. हां, करते आहे मी, शिकते आहे, पण मला हवी तशी ना त्याची प्रॅक्टिस झालेली नसते आणि त्यामुळं शूट करायचं राहून जातं आहे. आणि असंही होतं आहे की हल्ली विकेंडला काहीतरी वेगळेच प्लॅन झालेले असतात आमचे आणि त्याचमुळं हे शूटिंग राहून जातं. पण करेन, लवकरच करेन. मलाच आता हे होतं आहे की यार किती दिवस झाला आपला डान्सचा व्हिडिओच नाही आलेला. शूट करते लवकरच. ज्या दिवशी मी सावजी चिकन आणि मटण बनवलं होतं आणि तो इतका सारा मी सावजी मसाला रेडी केला होता ना, तर त्या व्हिडिओला एक कॉमेंट ही होती की इतका सारा गरम मसाला, तर मी तो सगळा त्याच दिवशी नाही यूज केलेला. जास्त झाला होता माझ्याकडून तो, मला माहिती आहे. कारण नेहमीच होतं असं माझ्याकडून की प्रत्येक वेळेला परफेक्ट तेवढंच होतं असं नाही. ॲक्च्युअल जेव्हा मी फोडणी घालते ना तेव्हा मसाला जास्त झाला असेल तर ठेवून देते मी एअरटाईट कंटेनरमध्ये. तसाच हा सावजी पण ठेवून दिला आहे मी आणि त्याच सावजी मसाल्यापासून आज मी सावजी वांगं बनवते आहे. हे असं काहीतरी पहिल्यांदाच ट्राय करते. म्हटलं मसाला रेडी आहे तर वांगं आपण त्यामध्ये फोडणी देऊन बघूया. आणि आहोंनी छान असं कोवळं कोवळं वांगंही आणलेलं आहे. आमच्या गावाला ना हिरवं वांगं मिळतं. आय थिंक जळगाव साईडला पण मिळतं, पण इथे तसं हिरवं वांगं बघायलासुद्धा भेटत नाही. ही अशीच वांगी वापरावी लागतात. म्हणून हल्ली वांग्याचं प्रमाण कमी केलं आणि त्याला एक रिझन हेही आहे की प्रीतीश आवडीने बिलकुल वांग्याची भाजी खात नाही. आणि पूर्वी आमच्याकडे खूप असायचं वांगं, पण याच कारणामुळं हल्ली मी वांगं खूप कमी करायला लागली आहे. पण आज हे सावजी वांगं करण्याची एक्साइटमेंट आहे मला. बघूया कसं लागणार आहे ते. काही जणींनी मला या किचन टॉवेलच्या रोलबद्दल विचारलं होतं की ताई तू कशासाठी यूज करते हा.
पाहताय, तर याचसाठी लागतो मला, की जेव्हा केव्हा आपण तळण तळतो तर जास्तीचं तेल हे ॲब्सॉर्ब करून घेण्यासाठी याचा मी असा वापर करते. आणि पूर्वी काय करायची मी, ज्या वेळेला मी हे कॉटनचे कपडे म्हणजे चपातीचा जो डब्बा आहे ना, त्यामध्ये जो कॉटनचा कपडा आहे तो वापरण्यापूर्वी मी ना हे असे किचन टॉवेल यूज करायची. कारण डेली आपण ते टॉवेल म्हणजेच ते पेपर टिश्यू पेपर काढून बदलू शकतो, म्हणजे फ्रेश फ्रेश टाकू शकतो म्हणून. पण नंतर जेव्हा मला ऑनलाईन हा कपडा दिसला एखाद्या, आय थिंक मी इन्स्टावरतीच व्हिडिओ पाहिला होता, त्यानंतर म्हटलं जाऊ दे, आपण हे पेपर वाचूया आणि कॉटनचा हा असा कपडा ऑर्डर करूया. तर त्या एका ऑर्डरमध्ये मला 4 रिसीव झाले होते. 2 मी यूज करते आणि 2 मी माझ्या मैत्रिणीला दिलेले आहेत. आणि चला हे बघा, सावजी बनवती म्हटल्यावर आता टोमॅटो जरी मी यामध्ये ॲड केला तरीसुद्धा कलर हा थोडासा काळपटच येणार आहे वांग्याचा. कारण मसाला हा काळा आहे, कारण कांदा खूप सारा काळपट भाजूनच तो मसाला बनवलेला आहे. आणि हो, मसाला अजून जसा होता बनवताना तसाच अगदी फ्रेश आहे हं. आता 1-2 अजून भाजी होईल इतका शिल्लक आहे. म्हणजे मी केवढा बनवला होता बघा त्या दिवशी. बरं, काही जणींना असं वाटलं असेल त्या दिवशी, की एवढा सारा बनवलेला त्याच दिवशी मी यूज केला का? तर नाही. आता हे एवढं असं झणझणीत आणि अगदी दिसायलाही छान वांगं बनतंय म्हटल्यावर याच्यासोबत भाकरी असायला हवी. तर यावेळेला मी काय केलं आहे, वातावरण थोडं थंड आहे म्हणून ज्वारीच्या ऐवजी ना बाजरी मी दळून आणली आहे. आणि माझ्या ज्वारीच्या भाकरीबद्दल जेव्हा तुम्ही कॉमेंट करता, की तू यामध्ये काय मिक्स केले, तर मी प्युअर ज्वारीची भाकरी करते. मी ज्वारी दळून आणताना त्यामध्ये काहीही मिक्स करत नाही. काही जणी तांदूळ वगैरे मिक्स करतात, पण मी नाही करत. आणि ज्वारी कधी गावाकडची असते, कधी इथून मी डीमार्टमधून सुद्धा विकत आणलेली असते. शक्यतो गावाकडचीच असते. आता ही बाजरी मात्र मी ब्लिंकिट केली होती आणि एवढी चांगली आली आहे ना ही, खूपच अशी स्वच्छ, टपोरी छान होती, म्हणजे मीडियम साईजची, जशी सोलापूरची बाजरी असते त्या पद्धतीची. तर आज बाजरीची भाकरी आहे. बाजरीची भाकरी आणि दूध चुरून खायला तर मला खूप आवडतं. आणि हो, आमच्याकडे बाजरीच्याच भाकरीत मीठ टाकतात हं, ज्वारीच्या भाकरीत आमच्याकडे मीठ टाकत नाहीत. तुमच्याकडे काय पद्धत आहे? कोणत्या भाकरीला तुम्ही मीठ वापरता? नक्की मला कमेंट करून सांगा. गावाला जेव्हा चुलीवर भाकरी बनवली जाते, तेव्हा ना भाकरी भाजल्यानंतर प्रत्येक भाकरी ही अशी चुलीवरती लाईनशीर ठेवली जाते आणि त्याच पद्धतीनं मी इथे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही नाही, मला फक्त गावची आठवण आली म्हणून मी हे अशा पद्धतीनं ठेवली होती. सगळं काही आवरून झालेलं आहे. किचन ओटा अगदी टकाटक केलेला आहे आणि आता उद्याची पूर्वतयारी. उद्या सकाळी ब्रेकफास्टमध्ये मुगाचे आणि तांदळाचे डोसे बनवायचा प्लॅन आहे. याला ना फर्मेंटेशनची गरज नसते. आत्ता जस्ट भिजवून द्यायचं, सकाळी ब्लेंडरला फिरवून लगेच डोसे आपण करू शकतो. हां, तुम्ही जर का अजून त्याला भिजत ठेवलं आणि प्रॉपर आपण इडलीसाठी भिजवून कसं इडली वगैरे करतो ना, त्या पद्धतीने जरी बनवले तरी अजूनच टेस्टी होतात. पण नाही भिजवले तरी छान होतात. थोडीशी मेथी यामध्ये ॲड करायची, म्हणजेच हे पीठ फर्मेट व्हायला, म्हणजेच हे भिजताना छान भिजलं जातं आणि मग डोसे अगदी व्यवस्थित उठतात. आत्ता मला आठवलं, की मी दुपारी थोडासा वेळ होता म्हणून ही अशी सारी ज्वेलरी काढून ठेवली आहे बाहेर. खूप दिवसापासून जे आता माझ्या वापरात नाही आहे ना, ते मी बाजूला काढते आहे. बघेन त्याचं काय करायचं, पण सध्या तरी हे सगळं व्यवस्थित सेग्रिगेट करून ठेवून दिलं, की म्हटलं चला येणाऱ्या फेस्टिवलसाठी सगळं रेडी ठेवूया. आपल्याला कळायला हवं, की आपल्याकडं काय आहे, काय घ्यायला हवं आहे किंवा काय आता आपल्या उपयोगाचं नाही आहे. तर हेच सारं सगळं सुरू होतं. चला मग आता हे सगळं ठेवून देते आणि याच नोटवरती मी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा माझा दिवस साधासुधा अगदी सिम्पलवाला आवडला असेल, हे रुटीन आवडलं असेल. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा. बाय, लव्ह यू ऑल.